नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लग्नानंतर महिलेनं पतीचं किंवा सासरचं आडनाव लावणं ही आपल्या समाजामध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. मात्र ही केवळ एक सामाजिक प्रथा असून ती कायदेशीररित्या बिलकुल बंधनकारक नाही. या विषयावरती समाजामध्ये अनेक गैरसमज पसरले असून अनेकदा महिलांविरुद्ध पुरुष प्रधान संस्कृती असा वाद निर्माण होतो. परंतु या विषयाकडे भावनिकदृष्ट्या न पाहता कायदेशीर दृष्टीने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय कायद्यानुसार कोणत्याही विवाहित महिलेवरती पतीचं आडनाव लावण्याची सक्ती नाही. भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला स्वतःची ओळख जपण्याचा पूर्ण अधिकार देते. हिंदू विवाह अधिनियमन, हिंदू वारसा अधिनियम आणि इतर कोणत्याही कायद्यामध्ये नाव न बदलल्यास महिलेचं वैवाहिक किंवा वारसा हक्काचे अधिकार कमी होतात असा कुठलाही नियम नाही. महिला पतीच्या मालमत्तेची कायदेशीर वारसदार तिच्या वैध विवाहामुळे ठरते, तिच्या आडनावामुळे नाही. त्यामुळे लग्नानंतर माहेरचंच नाव वापरून मालमत्ता, बँक व्यवहार आणि इतर कामं पूर्णपणे कायदेशीररित्या करता येतात. अनेकदा घटस्फोटानंतर नाव वापरण्यावरनं वाद निर्माण होतात. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण याचिकेवरती सुनावणी करत असताना स्पष्ट केलं होतं की घटस्फोटानंतरही महिलेला माजी पतीचं नाव किंवा आडनाव वापरण्यापासून कुठलाही कायदा रोखू शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचं नाव निवडण्याचा अधिकार असून या कारणावरून सरकारी कागदपत्र नाकारणं हे राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन ठरतं. समस्या महिलांनी माहेरचं नाव लावण्यात नाही, तर वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये नावात किंवा स्पेलिंगमध्ये तफावत असण्यात आहे. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खातं आणि मालमत्तेच्या कागदपत्रांवरती एकच नाव सातत्यानं असणं गरजेचं आहे. नावामध्ये भिन्नता असल्यास ही दोन्ही नावं एकाच व्यक्तीची आहेत असं सिद्ध करणारं कायदेशीर प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट सादर करावं लागतं. त्यानंतर एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला स्वेच्छेनं नाव बदलायचं असल्यास ती एक सुलभ प्रक्रिया आहे. यासाठी सरकारी राजपत्र म्हणजेच गव्हर्नमेंट गॅझेट यामध्ये जाहिरात देऊन 2 वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धी देऊन अधिकृतपणे सर्व कागदपत्रांवरती तुम्ही नाव बदलून घेऊ शकता. कायद्याचा मुख्य उद्देश व्यक्तीची अचूक ओळख पटवणं हा आहे, कोणावरही विशिष्ट आडनाव लादणं हा नाही. त्यामुळे महिलांनी माहेरचं नाव वापरावं की सासरचं हा पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. फक्त सर्व सरकारी आणि वैयक्तिक कागदपत्रांमध्ये एकाच नावाचं सातत्य राखणं हे भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लग्नानंतर नवऱ्याचं नाव लावायचं की माहेरचं, तर याबद्दल कायदा नक्कीच तुम्हाला बंधन करत नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.